नवी मुंबईतील महापे येथील क्यू रेसिडेन्सी मधील नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे, कारण त्यांना जे पाणी पुरवठा केला जातो तो व्यावसायिक दरामध्ये केला जातो आणि हाच पाणी आपल्याला सामान्य दरामध्ये मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते संघर्ष करतात। आता आपल्यासोबत स्वतः योगेश चव्हाण सर आहेत। ही मागणी आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला की या आमचं क्यू रेसिडेन्सच्या ज्या इमारती आहेत यांना महाराष्ट्र औद्योगिक विकासाने भोगवटा प्रमाणपत्र दिलेलं आहे। तर या भोगवटा प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांनी आम्हाला निवासी दराने पाणी द्यावं, पाण्याची जोडणी द्यावी असं आणि पाणी बिल आमचं निवासी दराने आकारावं अशी आमची त्यांना विनंती होती। त्याच्यासाठी आम्ही सन 2024 फेब्रुवारीपासून आम्ही हा विषय त्यांच्याशी फॉलोअप घेतोय, पण त्यांच्याकडून अद्याप आम्हाला काहीही ठोस आश्वासन मिळालेलं नाहीये। ते वारंवार आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आले आहेत की तुमचा जो अर्ज आहे तो आम्ही मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे। जोपर्यंत MIDC अधिकारी आम्हाला ठराविक कालावधी किंवा मंजुरीचे आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि ठराविक कालावधी म्हणजे त्याच्यात आम्हाला त्यांनी किती दिवस लागणार आहेत ते दिवस नमूद करून दिले पाहिजेत, तरच आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ, अन्यथा आम्ही हे उपोषण शेवटपर्यंत चालू ठेवू। नक्कीच आपण पाहू शकतो क्यू रेसिडेन्सीचे सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।